शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 8 जुलै 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कोथिंबीरची आवक आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर मेथीची जास्त आवक आहे। मेथीची आवक जास्त असल्यामुळे मेथीचे दर आहे साधारण 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता 20 ते 22 रुपये पेंडी याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही 20 ते 22 रुपये पेंडी याप्रमाणे आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर शापूची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शापू साधारण शापू कशी आज 15 10 ते 15 रुपये शापू सुद्धा शापूचे दर आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हे बघू शकता, अशा सुद्धा मेथी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत। शापू बघू शकता, शापूची आवक, त्याचबरोबर मेथीची सुद्धा आवक जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे ह्यांचे दर उतरलेले आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत शेतकरी। दादा नमस्ते। नमस्कार। काय परिस्थिती आज भाज्यांची? काल पाऊस झाल्यामुळे जो माल 30 रुपये विकला, आज तोच माल मला 15 रुपये विकायला लागले, त्यामुळे नाराजी। हां हां हां, म्हणजे मालाची आवक जास्त झाली। आवक जास्त झाल्यामुळे पण पाऊस झाल्यामुळे गिराईक पण कमी। हां हां, त्याच्यामुळं बरं बरं, माल भिजलाय का? हा, माल भिजला ना, भिजल्यामुळे त्याचा दर कमी आले। गिराईक पण नाही ना, ही पण नाही, क्वालिटी पण राहील नाही मला चिखल आल्यामुळे। हां हां, ठीक मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं म्हणजे एवढा चांगला माल जर याचे दर हे साधारण 15 रुपयांपर्यंत आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कालपर्यंत काल म्हणजे 1-2-3 दिवसापर्यंत साधारण 30 रुपयांपर्यंत विकणारी मेथी हे आज डायरेक्ट 10 ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। देऊ का 15 रुपये? त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला बटाटा, लसूण, आलं यांची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये बघू शकता आलं, लसूण, कांद्याची सुद्धा आवक या ठिकाणी, काकड्या पण बघू शकता। काकड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। हिरव्या क्वालिटीमध्ये काकडी। हो नमस्ते, कशा आहेत काकड्या? या क्वालिटीत काकडी बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हां, 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगला माल 15 रुपयांपर्यंत किलो। त्याचबरोबर कांदा पात्याची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पात बघू शकता। तात्या नमस्ते, कसे शापू आपल्याकडे? 2000 रुपये। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भाज्यांना हे दर सुद्धा चांगलेच आहेत। त्याचबरोबर भिजलेल्या मालाला म्हणजे दर थोडेसे कमी झालेले आज आपल्याला। हां, चांगला माल असेल तर त्यांना दर सुद्धा चांगलेच मार्केटमध्ये मिळत आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोथिंबीर कशी? 2500 रुपये। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अशा क्वालिटीमधली कोथिंबीर ही 2500 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। सांगितलं ना, 1800 ते 2000 असं। आणि हे या क्वालिटीमध्ये कांदा पात बघू शकता 2500 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। संवाद बळीराजाचा हे कसा आहे तांदूळचा? 2000 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला तांदूळचा भाजी सुद्धा पाहायला मिळते। त्याचबरोबर शिमला मिरची कशी? शिमला 35 ते 40 रुपये शिमला मिरची आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। काकड्यांची जास्त प्रमाणात आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते। साधारण काकड्या हे 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। दोडक्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता। दोडका हा साधारण 30 रुपये, चांगला माल
चांगला माल हा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. भेंडी साधारण 30-35 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भेंड्यांना हा साधारण 30 ते 35 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर टोमॅटोची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टोमॅटो बघू शकता. चेरी टोमॅटो सुद्धा या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळते. साधारण 200 रुपयांपासून ते चांगला टोमॅटो कसा आहे? 500-600 पर्यंत. चांगला माल हा साधारण 500 ते 600 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लावरची कोबीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. त्याचबरोबर गवार कशी आहे पुणेरी? कशी? 30. चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्याकडे दोडका कसा आहे? 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आज म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर स्वीटकॉर्नची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. स्वीटकॉर्न कशी आहे? 25. 20 ते 25. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काकड्यांची जास्त प्रमाणात आवक आहे. काकड्या हे साधारण 10 पासून ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला चला नमस्ते. हो नमस्ते. ही चक्री भोपळा कसा आहे? चक्री भोपळे 15 रुपये ते 20 रुपये. 15 ते 20 रुपये चक्री भोपळा पाहायला मिळतो. त्याचबरोबर हा असा गोल भोपळा हा साधारण 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. अशा भोपळ्याची आवक सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर कांद्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. कांदा सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. कांदा कसा आहे आज? चांगला माल हा 20 ते 25 रुपये कांदा आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा 5 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी सौरभ शेठ नमस्ते. रताळ्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रताळे कशी आहेत? 25 रुपये. मित्रांनो चांगला माल 35 रुपये. हां तर 25 पासून ते 35 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे रताळांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर काय म्हणतो 1100 रुपये 1100 स्वीटकॉर्नचे. त्याचबरोबर या ठिकाणी भाज्यांची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता कोथिंबीर वगैरे. कोथिंबीरची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. नमस्ते. कशी कोथिंबीर आज? कोथिंबीर 25 रुपये 25. 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लिंबू हे साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. चला चला. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता कोबीची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला पाहायला मिळते. कोबी कसा आहे? कोबी 15 रुपये किलो. 15 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता. चांगल्या क्वालिटीमधला टोमॅटो हा साधारण 700 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये टोमॅटो 500-600. त्याचबरोबर हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे. पावट्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. 50 रुपये किलो याप्रमाणे पावटा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 50 रुपये किलो याप्रमाणे पावटा.
चला ओ चला. मित्रांनो, हा आहे बारामतीचा बाजार आणि कालच्या पावसाचे खूपच परिणाम भाज्यांवरती झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. भिजल्यानंतर भाज्यांचे दर हे रिवर्स झालेले आज मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. तर चांगल्या भाज्या म्हणजे सुकलेल्या जर भाज्या असतील तर त्यांना दरसुद्धा चांगलेच आहेत. मेथी आहे 20-25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमधली भाजी 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे. कोथिंबीर म्हणजे हलका माल जर असेल तर 15 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. भिजलेला माल 15 रुपये पेंडी याप्रमाणे, तर चांगला माल हा 25 रुपयांपर्यंत सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कोथिंबीर हे साधारण कोथिंबीरसुद्धा 20-25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. कोथिंबीरची आवक कमी होती त्याच्यामुळं कोथिंबीरचे दर हे जास्त आहेत आज मार्केटमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी अननसाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. राजा व्हरायटी साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पायनॅपल बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी शेवगा शेंग बघू शकता. शेवगा शेंग साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. शेवगा शेंग 50-60 बरोबर का? असू द्या. ठीक आहे, ठीक आहे. हे सर्व थांबलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर वांग्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वांगी कशी इथं 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे वांगी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आवळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आवळा कसा आहे? 100 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आवळा पाहायला मिळतो. त्याचबरोबर गाजर बघू शकता. गाजर हे 30 रुपये किलो याप्रमाणे. पालक भाजीची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पालक साधारण किती 10 रुपये पेंडी याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता. त्याचबरोबर भेंडीची आवक पाहायला मिळते. दोडके, काकड्या. त्याचबरोबर भाज्यांची सुद्धा या ठिकाणी आवक बघू शकता. केळीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केळी कॅरेट हे साधारण केळी कॅरेट कितीला आहे? 700 रुपये. दर वाढले केळीचे 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. चांगलं आहे ना? चांगल्या क्वालिटीत आहे त्याच्यामुळे ह्यांना दरसुद्धा 500 ते 700 रुपये कॅरेट याप्रमाणे केळीचे दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता. त्याचबरोबर आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता. आंबा कसा आहे? 30 पासून 60 रुपये. 30 ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तोतापुरी आंबा हा साधारण 20-25 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आंबा. 20-25 20-25 रुपये किलो याप्रमाणे तोतापुरी आंबा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वांग्याचे सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. वांगे हे चांगल्या क्वालिटीमधले 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. वांग्याचे दर उतरलेले आज या ठिकाणी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे 20 रुपये, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर फ्लावरची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फ्लावर कसा आहे? फ्लावर 300 200 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. 200 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावर पाहायला मिळतो. भेंड्यांची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर काकड्या, दोडके, त्याचबरोबर वांग्यांची जास्त आवक दिसते मार्केटमध्ये. त्याच्यामुळे वांग्यांचे दर हे रिवर्स झालेले पाहायला मिळतात. 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमधले वांगे 20 रुपये किलो याप्रमाणे. चला झाला उशीर.
अशा प्रकारे शेतमाल आज जास्त प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो 500 या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 500 रुपये कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर काकड्यांची आवक जास्त दिसते आज मार्केटमध्ये. काकड्या जास्त असल्यामुळे त्यांचे दरसुद्धा कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भोपळ्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. चांगल्या क्वालिटीतला भोपळा कसा आहे? 150 100 ते 150 100 ते 150 रुपये बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग आहे 100 ते 150 रुपयांना, म्हणजे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे भोपळा आज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर हे वांग कसं आहे? 10 रुपये किलो याप्रमाणे हे भारताचं वांग आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर काळं वांग सुद्धा 10 रुपये किलो याप्रमाणे हे सुद्धा वांग आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आणि दोडके कसे आहेत? मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये दोडका हा 30 रुपये किलो याप्रमाणे, तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीट कसा आहे? 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. संवाद बळीराजाचा. त्याचबरोबर हिरव्या मिरचीची आवक बघू शकता या ठिकाणी. हिरवी मिरची कशी आहे? त्याचबरोबर या ठिकाणी हिरवी मिरची ही साधारण 40 रुपयांपर्यंत 40-45 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये. या ठिकाणी काकड्यांची आवक बघू शकता. काकड्या, शेवगा शेंग, त्याचबरोबर राम 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 नमस्ते. बरं हे गवारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भेंड्या असतील, भोपळे, असा शेतमाल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे शेतमालाची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर काकड्या, असे वांगी, फ्लावर, अशा प्रकारे शेतमाल आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी हिरवी मिरची ही साधारण 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पावट्यांची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पावटा कसा आहे? पावटा या क्वालिटीमध्ये पावटा 40 रुपये किलो याप्रमाणे. भुईमुग शेंग सुद्धा बघू शकता. भुईमुग शेंग कशी आहे? 50 ते 55 50 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग हे 50 रुपये किलो याप्रमाणे. कलिंगडाची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. कलिंगड हे साधारण 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तोतापुरी आंबा सुद्धा त्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे आहे बारामतीचं मार्केटमध्ये आज बटाट्याचे दर आपण जाणून घेऊया. बटाट्याचे दर हे साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बटाट्याची आवक बघू शकता. कांदा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो का? चला
टोमॅटो बघू शकता, टोमॅटोची सुद्धा आवक जास्त आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोंना 500 ते 600 रुपये दर आहे. तर हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सीताफळाची सुद्धा आज मार्केटमध्ये आवक आपल्याला पाहायला मिळाली. सीताफळ कसं आहे? ओ सीताफळ कसं आहे? 30. सीताफळ या ठिकाणी बघू शकता, या क्वालिटीमध्ये 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सीताफळ 30 रुपये किलो याप्रमाणे. चांगला माल कसा आहे? चांगला माल सीताफळ गावरान 40 आणि गोल्डन ही 30 रुपये. त्याचबरोबर सफरचंद पेटी कितीला आहे? 4200, 4200 रुपये पेटी याप्रमाणे. पेटी साधारण 18 ते 20 किलोची पेटी आपल्याला पाहायला मिळते. इम्पोर्टेड संत्रासुद्धा या ठिकाणी बघू शकता. हा संत्रा साधारण 1300 ते 1400 रुपये पेटी याप्रमाणे. 15 किलोची पेटी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लसणाची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. लसूण साधारण लसूण कसा आहे? 120 ते 180, 120 ते 180 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 180 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल 120 रुपयांपासून किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पाकळी लसूण बघू शकता. पाकळी लसूण साधारण 100 रुपये म्हणजे 80 ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाकळी लसूण. त्याचबरोबर आल्याचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे 100 पासून ते साधारण 180, मग 100 ते 170 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याला साधारण 170 रुपयांपर्यंत दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हमको भी लिया करो कभी. हाँ चलो लिया आज. काकड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काकड्या बघू शकता. त्याचबरोबर आंबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय नाही, काय म्हणताय? हो चला. काय कोणते काळे कुठले? 20 रुपये. त्याचबरोबर या ठिकाणी पुदिना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पुदिना 20-25 रुपये पेंडे याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता आपल्याला पाहायला मिळतो. 20 ते 25 रुपये पेंडे याप्रमाणे. त्याचबरोबर वांगे बघू शकता, टोमॅटो हे ते ह्या सर्व फळभाज्यांची आवक आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला. त्याचबरोबर कोबी, काकडी, फ्लावर, हिरवी मिरची अशा प्रकारे शेतमाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मिरची कशी आहे? 50 या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. या ठिकाणी 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी मिरचीचे दर कमी तर काही ठिकाणी जास्त असणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मालाच्या क्वालिटीनुसार सुद्धा दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये मिरच्यांना चांगलेच दर आहेत. तर हलका माल हा कमी सुद्धा दराने आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर काकड्यांचे सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काकडी 10 रुपये, भेंडी 30-40, बरं शिमला 30-35 आहे. या ठिकाणी शिमला 30-35 अशा प्रकारे शेतमालाचे बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग हे 10 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला वांग पाहायला मिळते. हां सांगितले ना. त्याचबरोबर भाज्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. भाज्यांची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर वांग्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक. त्याचबरोबर टोमॅटो वगैरे, टोमॅटो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पावसात डिझेल या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा साधारण
200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. सांगितलंय अशा प्रकारे शेतमाल आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळाले. तर हे होते बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.